आता बातमी येते राजकीय वर्तुळातनं बातमी खडसेंसंदर्भातली। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकलाय। खडसेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावच्या मुक्ताईनगरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। मात्र या बॅनरवर शरद पवारांचे फोटो झळकलेत। दुसरीकडे मी पक्षप्रवेशाची वाट बघेन, अन्यथा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय होईन, असं मोठं वक्तव्यच एकनाथ खडसेंनी केलं। अद्यापही एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश काही झालेला नाही, तो रखडलेलाच आहे। गेले अनेक दिवस लोकसभेच्या निवडणुकांपासून खडसे खरं तर भाजपच्या प्रवेशाची वाट बघतायत। त्यामुळेच आता खडसेंनी ही उद्विग्न प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय। खडसेंचा भाजपत प्रवेश अद्याप झालेला नाही। लोकसभेच्या आधी खडसे पुन्हा भाजपत येणार असल्याचं म्हटलं जात होतं। त्यांनी तशी भेटीगाठीही घेतल्या। दिल्लीतनं त्यांनी थेट आपला पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं। मात्र लोकसभा निवडणुकांमुळे हा पक्षप्रवेश रखडल्याचं पाहायला मिळत होतं। जो अद्यापही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती, परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल, तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल।